सारंगपूरला आले म्हणजे हनुमान दादाचे दर्शन केले मग काय मन काय शांतच होतं. जय श्रीराम सर्वांना, माझे नाव नयन माची. तुम्हाला तर माहिती असेल तुमच्या भाऊ चाललाय फिरण्यासाठी, ते पण कुठे सारंगपूरला हनुमान दादाच्या दर्शन करण्यासाठी. काय आमच्या ट्रिप मध्ये काय वृक्षल भाऊ पण आला होता ना. मध्ये प्रवास करताना तर काय भूक तर लागेलच, मग काय बिर्याणी घेतली खाण्यासाठी, ते पण काय एक नंबर लागली. रात्री जसं स्टेशनवरती उतरला ना काय थंडी लागायला लागली आहे बेकार. हा खूप बेकार थंडी आहे. हा थंडी खात खात पोहोचलो हनुमान दादाच्या मंदिराजवळ. मंदिर बघितल्यावर तर काय पूर्ण थंडीच गायब झाली. एवढं सुंदर मंदिर. इकडचे हॉटेल तर काय सर्व VIP सारखं वाटत आहे, पण आपण पण काही कमी आहे काय. आता चाललो रेडी होऊन हनुमान दादाच्या दर्शनासाठी. आणि मित्रांनो, या ब्लॉग मध्ये तुम्हाला हनुमान दादाचे दर्शन करता येईल नाही. हा हनुमान दादाच्या मंदिराच्या बाजूला एक राधाकृष्णाचे मंदिर आहे, तिकडेच आम्ही गेलो दर्शन करायला. सर्व मंदिराचे दर्शन करून आलो. नाश्ता करायला मस्त काय इकडे काही फ्रीच असते ना. नाश्ता करून आल्यावर काय मस्त आलो फिरायला. मस्त जेवढं सुंदर परिसर आहे तेवढीच सुंदर आपल्या हनुमान दादाची मूर्ती आहे. चला तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तेवढ्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो करून ठेवा.